ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षयमामृता जाहि सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुके वंदना दगडापासून असं बघा हे बनवलेलं होतं. त्याच्यात हे संध्याकाळी अशा सगळ्या पात्या लावतील. ते खूप छान असं बनवलेलं होतं. ते छान दिसत होतं. हे शंकराचं मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी गेलं होतं चरकाशीला. थोडंसं लांब आहे माझ्यापासून. असं साईडला असं डेकोरेशन पण केलेलं होतं. ते दगडापासून मोठी समय बनवलेली ती खूप छान वाटत होती. आणि गर्दी भरपूर अशी गर्दी होते. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ना इकडचे पण लोक ना जास्त म्हणजे जातात मंदिरात त्यावेळी. त्यामुळे बराच वेळ लाईनला राहावं लागलं, अर्धा ते पाऊण तास. आणि नंतर मग दर्शन झालं. प्रसाद पण होता, पण आज सगळ्यांचा उपवास असल्यामुळे प्रसाद वगैरे काही घेतला नाही. दर्शन घेतलं आणि नंतर मग घरी आलो. इथं पण त्या दिवशी रात्री म्हणजे बरेच जण आहेत जे म्हणजे उपवास, आपण कसं म्हणतो आपण उपवास केला आहे, तसं जे हे उपवास करतात ना ते रात्रभर झोपत नाहीत. आणि मंदिरामध्ये ना सकाळीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत असं ओम नमः शिवाय असा जप चालू राहतो. कंटिन्यू करतात ते जप. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी पण असं म्हणजे 3 वेळा वेगवेगळं असं ते प्रसाद म्हणून घेतात. लाईनला होते अशी, पण जिथं ऊन होतं तिथून थोडंसं असं बाजूला लाईन हे करून उभं राहिलं होतं लाईनीनं. मग जास्त गर्दी असेल तर मग असं लाईनीनं दर्शन घेतात. आणि हे शंकराचं मंदिर म्हणजे असं डोंगरावरती आहे. थोडंसं आत जावं लागतं. भरपूर अशा दोन्ही बाजूनी झाडं आहेत. आणि झाडे दोन्ही बाजूनी झाडं असल्यामुळे कसं रस्त्यावरती ना थोड्या ठिकाणी ऊन, थोड्या ठिकाणी सावली असं राहतं. असं ऊन जास्त लागत नाही. आणि आता इकडे पण केरळमध्ये पण भरपूर असं ऊन पडते. पण झाडं असल्यामुळं जास्त म्हणजे हे होत नाही, जाणवत नाही. टाऊनमध्ये गेलं की जिथं झाडांचं प्रमाण कमी आहे तिथं भरपूर असं गरम होतं. सकाळ 9 वाजल्यापासूनच असं ना जोरात ऊन लागते. आणि हे कच्चं फणस दिलं होतं शेजारच्या चेचीनं. कच्च्या फणसापासून पण ना हे बनवतात, छान लागतं ते पण खायला. पण ते सोलायलाच ना थोडासा वेळ जातो. त्याच्यामधले असं जे बी आहे ते काढून बी साईडला काढायचं. त्याच्या बियाची पण भाजी बनवतात. आणि हे फणस आहे असं सोलून हे कच्चं शिजवून पण खायला छान लागतं. फणसामधून कसं भरपूर असं प्रोटीन भेटतं. आणि विदाऊट केमिकलचं आहे हे. याच्यामध्ये कोणतंही म्हणजे केमिकल न वापरलेलं फळ भेटतं हे. याच्या अगोदर एकदा मी अगदी छोटं त्याच्यामध्ये बी तयार झालेलं नव्हतं, त्याची भाजी बनवलेली, चिकनची भाजी बनवतो तसं, ती पण छान लागते. आणि आता हे असं शिजवून खातात. आता याच्यामध्ये बी तयार झालेले आहेत, मोठे गरं असं निघतात बघा. मग ते कट करायला थोडासा वेळ जातो आणि हाताला त्याचं सगळं चिकट लागतं. थोडंसं खोबरेल तेल लावून मग हे निवडायला घेतो. खाली पेपर टाकलं नाही तर परशीला सगळं चिकट लागलं की ना ते निघत नाही पटकन. मग तेल लावून खोबरेल तेलानं मग चिकटपणा हा कमी होतो. मग मुलांना पण बसवलं होतं, मी ते कट करून देत होते. ते एक बी त्या तेल साईडला काढून देत होते. आणि नंतर मग असं बारीक कट करून ठेवून देते. थोडासा वेळ जातो, आपल्याला कसं त्याची सवय नाही जास्त, त्याच्यामुळं. इकडच्या जे शेजारचे आहेत ना ते खूप पटपट म्हणजे सोडून देतात. पण
मला तेवढ्या स्पीडनं नाही जमत ते. मग मी ज्यावेळी ते दिलं की टाईम भेटेल त्यावेळी असं निवडून ठेवते. आणि जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण राहतं व्यवस्थित. हे बघा असं चक्का सोलून घेतला. त्याच्यामध्ये ना हे थोडंसं बी पण कवळं बी टाकायचं सोलून. ते पण दिलं. आता ही मी उद्या बनवणार आहे, त्यामुळे आता ही झाकून असंच मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. चिकू इधर. आणि हे बी निघाले तर एवढंच. आता ह्याची बे दुसऱ्या दिवशी नंतर मी हे बनवायला घेतलं होतं. फ्रीजमध्ये असंच ठेवून दिलं. ते धुवून वगैरे आता काही घ्यायचं नाही, कारण ते असंच मग कुकरमध्ये घालून घेतलं. आणि थोडंसं हळद, मीठ आणि लाल तिखट घालायचं. छान चव लागते. आणि पाणी असं सगळीकडे थोडंसं पसरून घालायचं, म्हणजे हळद, मीठ, तिखट व्यवस्थित त्याच्यावरती मिक्स होते. आणि जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आणि ते कवळा होता अगदीच, असा हे नव्हता, त्याच्यामुळं पटकन शिजला जातो. 1-2 शिट्ट्यामध्ये शिजतो व्यवस्थित. आणि आता शिजून झाला होता, कुकर थंड झाला होता. हे कधी म्हणजे नाश्त्यामध्ये खाऊ शकता तुम्ही, दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी, असं म्हणजे कधीही खाल्ला तरी म्हणजे काय म्हणजे चांगला वाटतं खायला. आणि थोडंसं खोबरं खिसून, हिरवी मिरची, लसूण आणि लहान कांदे घेतले होते 4 ते 5. आणि नंतर मग थोडा वेळ ते एक जीव असं करून घ्यायचं मिक्स पळीनं चांगलं. आणि नंतर मग मी हे लसूण, कांदा आणि मिरची, खोबरं घालून असं बारीक, अगदी बारीक असं वाटण वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं. अगदीच जाडसर ठेवायचं, म्हणजे बारीक करायचंच नाही ते. आणि त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घालायचं. आणि हे वाटलेलं वाटण आता त्याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घ्यायचं. थोडंसं त्याच्यामध्ये घातलं आणि बाकी ह्याच्यात ना ते थोडंसं अजून वाटून त्याची चटणी बनवली, सुकी चटणी. मुलांना त्याच्या चटणीसोबत खायला आवडतं. असं जरी खाल्लं तरी ते चांगलं लागतं, किंवा चटणीसोबत खाल्लं तरी चालतं. आणि हे 1-2 मिनिट असंच म्हणजे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर खोबरेल तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्ता अशी फोडणी घालून घ्यायची त्याला. फोडणी घातली की वरून प्लेट ठेवायची, 1-2 मिनिट तसंच झाकून ठेवायचं. आणि नंतर मग परत फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि हे कसं थोडंसं खाल्लं तरी ना पोट भरतं, भरपूर असं प्रोटीन भेटते त्याच्यामधून. त्याच्यामुळे जास्त काही बनवायची गरज पडत नाही. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. या मग चक्का खायला.